नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आपण आज 34 इंच छातीचं माप असलेली पेपर कटिंग बघणार आहोत. तेही कटोरी ब्लाऊजची. कटोरी ब्लाऊज साठी जी मापे लागणार आहे ती इथे आपण समजून घेऊया. तर या मापानुसार आपण कटोरी ब्लाऊज हा तयार करणार आहे. म्हणजेच या मापानुसार आपण याच्यावरती पेपर कटिंग करणार आहे. तर बघा, उंची जी आहे ती 14 इंच आहे तयार. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, छातीचं माप जे आहे ते 34 इंच आहे. पूर्ण छातीचा घेर हा 34 इंचाचा आहे. तर त्याचा चौथा भाग केला तर तो 8.5 इंच येतो. तर 8.5 इंचाचा आपल्याला इथे पेपर कटिंग करायची आहे. कमरेचा पूर्ण घेर जो आहे तो 30 इंचाचा आहे. त्याचा चौथा भाग हा 7.5 इंच होतो. पुढचा गळा हा 6.5 इंचाचा आहे. मागचा गळा हा 11 इंचाचा आहे. बाही उंची ही 10 इंचाची आहे. दंडघेर 5 इंचाचा आहे. तर या मापानुसार बघा, आता आपण या कार्डशीट पेपरवरती पेपर कटिंग करणार आहे कटोरी ब्लाऊजची. तर या मापानुसार आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. तर बघा, अशा पद्धतीचा मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर सुद्धा घेऊ शकता. त्याच्या अशा पद्धतीने मी घडी घातलेली आहे आणि जी घडी घातलेली बाजू आहे ती माझ्या साईडला केलेली आहे. बघा, या पद्धतीने. आणि आता याच्यावरती आपण मापे टाकायला सुरुवात करू. सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप. तर बघा, 14 इंच हे तयार उंचीचं माप आहे आपलं. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने बघा, 15 इंच इथं धरलेलं आहे मी आणि या पद्धतीने टीप धरायचं आहे आणि आपल्याला या साईडला मार्किंग करायचं आहे. बघा, या पद्धतीने. तर बघा, आपली शोल्डरची जी लाईन आहे ती वाकडी किंवा तिरकी जायला नको. यासाठी या साईडने सुद्धा बघा आपल्याला 15 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथं. या पद्धतीने बघा, इथे 15 इंचाचं मार्किंग आलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप. तर बघा, इथे आपण टाकणार आहे 5.5 इंच. या पद्धतीने बघा, 5.5 इंचावरती आपण इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मुंड्याची जी आपण लाईन आखणार आहे ती सुद्धा तिरकी जायला नको. त्यासाठी अशा पद्धतीने आपण 5.5 इंचाचं मार्किंग इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा. तर बरोबर धरायचा आहे या रेषेवरती आणि इथे 5.25 इंचाला बघा मार्किंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने. आणि लाईन सरळवर आखून सुद्धा घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने. आता हे मुंड्याचं जे मार्किंग आहे इथून आपल्याला 8.5 इंच हे आपलं छातीचं माप टाकायचं आहे. तर बघा, इथून तुम्ही बघू शकता बरोबर 8.5 इंचावरती मी छातीचं माप टाकत आहे. अशा पद्धतीने हे माप टाकून घ्यायचं आहे. बघा, हे उभी लाईन सुद्धा आखून घ्यायची आहे आणि ही आडवी लाईन सुद्धा आखून घ्यायची आहे. तर त्यापुढे आपलं 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते धरायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने. त्यानंतर आता इथे आपण कमरेचं माप टाकून घेऊ. हे बघा, 7.5 इंच हे कमरेचं माप आणि त्यामध्ये आपला टक्स पॉइंट जो आहे तो 1 इंचाचा टाकून घ्यायचा आहे. म्हणजे 8.5 इंचावरती आपलं कमरेचं माप येणार आहे. 1 इंच आपला टक्स साठी राहणार आहे. तर त्यापुढे आपले 1.5 इंच शिलाई मार्जिन. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या, त्यापेक्षा जास्त नको. नाहीतर आपल्याला ब्लाऊज शिवताना कापड कमी पडतं. त्यापेक्षा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची सवय लावायची आहे आणि 1.5 इंचाच घ्यायचं आहे.
तर बघा ह्या दोन्ही लाईन सरळ आखून घेते. या पद्धतीने. त्यानंतर सर्वात आधी आपण मुंढ्याचं माप घेऊया, म्हणजे मुंढ्याला जो आकार देतो आपण त्याची माप इथे टाकून घेऊया. तर बघा आतील आकार जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे 1 इंचावरती. या पद्धतीने बघा बरोबर 1 इंचावरती टाकलेला आहे. आणि बाहेरील आकार जो आहे तो टाकायचा आहे 1.5 इंचावरती. तर तुम्ही पाऊण इंचावरती आतील आकार आणि 1.25 इंचावरती बाहेरील आकार सुद्धा टाकून घेऊ शकता. आता याचे आपण इथे आकार देऊन घेऊया, गोलाकार तयार करून घेऊया. या पद्धतीने बघा दोन्ही मुंड्याचे आकार इथे आपले टाकून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण इथे टाकणार आहे गळारुंदी. तर गळारुंदी आपल्याला घ्यायची 2.5 इंचाची. या पद्धतीने 2.5 इंचाची गळारुंदी आपण घेणार आहोत. आता इथे आपण सर्वात मागील गळ्याचा आकार तयार करून घेऊया. तर 11 इंचावरती आपल्याला इथे गळ्याची उंची टाकायची आहे बघा. या पद्धतीने तिरकं मी 11 इंचावरती घेतलेला आहे. तर इथून घ्यायचं आहे बघा 3 इंच. या पद्धतीने आणि हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. डीपनेक मध्ये आपल्याला हा गोलगळा तयार करायचा आहे बघा. बघा या पद्धतीने आपण लाईन आखून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आता इथून आपण गोलगळ्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे. हे बघा या पद्धतीने गोलगळ्याचा आकार आपल्याला तयार करायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपण हा आकार तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने बघा. तर इथे बघा मागील आपलं गोलगळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण टक्सचं माप सुद्धा टाकून घेऊया. तर बघा हे 8.5 इंच जे आहे हे बघा 8.5 इंच बरोबर आहे. त्याचा असं आपल्याला हाफ करायचा आहे. या पद्धतीने इथे मार्किंग करायचं आहे. हा आपला टक्सचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने भरायचा. या पद्धतीने ही जी लाईन आहे ती बरोबर आपली याच्यावरती आली पाहिजे. त्याच्यानंतर या साईडने 1/2 इंच आणि या साईडने 1/2 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं. बघा या पद्धतीने आपलं टक्सचं मार्किंग झालेलं आहे. आता टक्सची उंची किती ठेवायची, तर बघा ह्या गळ्याच्या खाली आपली टक्सची उंची आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहे. तर इथे बघा 4 इंचांनी टक्सची उंची घेतलेली आहे. त्यांनी 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने. आणि हे पॉइंट जे आहेत ते तिरके आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर आपला हा मागील भाग तयार झालेला आहे बघा. मागील पार्ट आपला हा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे भाग मोकळा करून घेतलेला आहे. आता हा पार्ट आपण साईडला करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढील भागाची मापे जे आहेत ती ह्याच्यावरती टाकता येतील. त्यासाठी या मध्य भागातून याला आपण कट करून घेणार आहे.
तर बघा हा मागील भाग आपला आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि याच्यावरती आपण पुढील भागाची मापे टाकून घेऊया. या पद्धतीने सर्वात आधी आपण छातीचं माप टाकून घेऊया. ते कमरेचं माप, छातीचं आणि कमरेचं माप आपलं एकसारखंच आहे, कारण कमरेमध्ये आपला 1 इंच टक्सचा आहे. या पद्धतीने छातीचं माप निघालेलं आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊ. तर तशी ते आपण शोल्डरचं माप मोजून घेणार आहोत मार्किंग करण्यासाठी. या पद्धतीने इथे मुंड्याचं माप टाकून घेऊया. तर बरोबर 5.5 इंचावरती मुंड्याच्या मापाचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने बघा जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथून 1 इंचावरती आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्यानंतर गळा रुंदी आपण टाकून घेऊया 2.5 इंचावरती. अशा पद्धतीने आणि पुढचा गळा आता इथे आपण टाकून घेऊया. तर 6.5 इंचावरती बघा पुढचा गळा आपण टाकणार आहे. या पद्धतीने इथून बघा 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. तुम्ही 3 इंचावरती सुद्धा घेऊ शकता किंवा 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता. आणि हा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. तर ज्यावेळेस 13 इंच उंचीचा ब्लाऊज असतो आपला तयार, त्यावेळेस आपण 2.5 इंचाची योगपट्टी घेत असतो, पण इथे आपला 14 इंचाचा आहे. आणि जर योगपट्टी आपण 2.5 इंचाची घेतली तर कटोरीचं जे माप आहे ते जरा जास्तच खाली येतं आणि ते व्यवस्थित दिसत नाही. तर त्यासाठी आपण योगपट्टीचं जे माप आहे ते 3 इंचावरती घेणार आहे. म्हणजे 13 इंचामध्ये ज्यावेळेस आपण 1 इंच उंची वाढवतो त्यावेळेस अर्धा इंच या साईडला वाढवायचं आणि अर्धा इंच या साईडला वाढवायचं. तर बघा दोन्ही साईडने मी 3-3 इंच घेतलेलं आहे. म्हणजे 2.5 इंचाची असते आपली योगपट्टी ज्यावेळेस 13 इंच उंची असते. तर इथे 14 इंच आहे, त्यामुळे मी इथे 3 इंचाची योगपट्टी घेतलेली आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर या साईडने आपल्याला योगपट्टी 1 इंच वर घ्यायची असते बघा या पद्धतीने. त्यानंतर इथून असा योगपट्टीचा आपल्याला आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघा ही आपली योगपट्टी पूर्ण रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर बघा 8.5 इंचासाठी आपण कटोरीच्या बाजूचा भाग किती घेतो, तर 8.5 इंचासाठी आपण कटोरीच्या बाजूचा भाग हा 2.25 इंच घेतो. किती घेतो? 2.25 इंच. आणि ही राहिलेली जे माप आहे ते आपलं आहे 5.5-6 इंच हे कटोरीचं. त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच या पद्धतीने. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या साईडने 1 इंचावरती किंवा तुम्ही वरून 5 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता या पद्धतीने. या पद्धतीने बघा इथं ही कटोरी आपली तयार झालेली आहे. तर इथे बघा आता छातीचं माप कितीही असू द्या, काहींना कटोरी छोटी लागते, काहींना कटोरी मोठी लागते. तर इथे जे माझे कस्टमर आहे त्यांना कटोरी ही छोट्या साईजची लागते आणि हा कटोरीच्या बाजूचा भाग आहे तो थोडा मोठा लागतो. तर या पद्धतीने आपण इथे करणार आहे चेंजेस. तर हे माप जे मी घेतलेलं आहे ते 2.5 इंच घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण मोठी कटोरी लागते त्यावेळेस 2.25 इंच सुद्धा घेतो किंवा 2 इंच सुद्धा घेतो. इथे मला कटोरीचं माप जे आहे ते छोटं लागणार आहे, तर त्यासाठी मी इथे
2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडने सुद्धा बघा इथे आपण ज्यावेळेस छातीचं माप हे 34 इंच असतं त्यावेळेस 2.25 इंच घेतो, पण इथे मी 3 इंच घेणार आहे कारण मला कटोरी जी आहे ती छोटी बनवायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही लाईन आखणार आहे कटोरीची. बघा तुम्ही सुद्धा असं ज्यावेळेस छातीचं माप म्हणजेच कटोरी ज्यावेळेस एखाद्या कस्टमरला कमी लागत असेल, मोठी कटोरी होत असेल त्यांची आणि त्यांना कमी लागत असेल, तर त्यावेळेस अशा पद्धतीने माप कमी जास्त करायचं आहे. ज्यांना मोठी लागते त्यांच्यासाठी या साईडने कटोरी वाढवायची आहे आणि ज्यांना छोटी लागते त्यांना कमी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कटोरी या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. तर या मापानुसार आता हे आपण कट करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला बघा हे कट करून घ्यायचं आहे मुंड्याचा आकार, नाहीतर मुंड्याचा आकार आपला बिघडतो. तर ही लक्ष देऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर आपण योगपट्टी कट करून घेऊया. तर बघा इथून आता मी या साईडने कट करणार आहे. तुमचे जर माप व्यवस्थित असेल तर तुम्ही यात इथून कट करायचं आहे. म्हणजेच कटोरी जी आहे ती तुम्हाला आहे तशी लागत असेल तर तुम्ही या मापानुसार कट करायचं आहे. तर इथे मला कटोरी छोटी बनवायची आहे त्यामुळे मी या मापानुसार कट करणार आहे. या पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. हे अस्तरवरती कशा पद्धतीने वाढवायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढीव कटोरी तयार करून घेऊ. तर बघा सर्वात आधी आपल्याला ही कटोरी जी आहे ती आहे अशी आखून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे सरळ कटोरी. या पद्धतीने आणि तुम्हाला ही कटोरी जी आहे ती चारही बाजूने वाढवण्यासाठी पुरली पाहिजे अशा पेपरवरती ठेवायची आहे. बघा आणि आहे अशी आखून घ्यायची आहे. सर्वात आधी आपल्याला ती आहे अशी आखून घ्यायची आहे आणि नंतर ती आपण वाढवून घेणार आहोत. या पद्धतीने बघा चारही बाजूने आपल्याला तिला आहे अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर ही कटोरी आपण साईडला ठेवून देणार आहोत. ही कटोरी आता वाढवून घेणार आहे. तर सर्वात आधी या साईडने आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे. अर्धा इंच ते 3 रेषा एवढं तुम्ही वर घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने जे आहे तिथे इथे लाईन ठेवायची आहे. ही बघा 1 2 3 रेषा एवढं अशा पद्धतीने ह्याची उंची आपल्याला कमी करायची आणि इथून वाढवायचं आहे आपल्याला कटोरी 1.25 इंचाची. बघा या पद्धतीने 1.25 इंच कटोरी ही वाढवून घेतलेली आहे या साईडने. आणि या साईडने सुद्धा आपल्याला ही कटोरी 1.25 इंच वाढवून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर या साईडने बघा अगदी 1.25 इंच जेवढं आपल्याला मार्जिन लागतं तेवढं वाढवायची आहे या पद्धतीने. आणि या साईडने सुद्धा जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तेवढी वाढवून घ्यायची आहे. आणि आहे अशी बघा अशा पद्धतीने ही आखून घ्यायची आहे.
हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला ती कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर सर्वात आधी हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. बघा 8.25 इंचाची ही कटोरी तयार झालेली आहे आपली. या पद्धतीने याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. मध्य काढल्यानंतर बघा इथून आपल्याला इथून धरायचं आहे आणि खाली 1 इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे या पद्धतीने. हे जे माप आहे ते आपलं तिरकं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा. अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे हे माप. आणि त्याच्यानंतर हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा इथे आपली वाढीव कटोरी ही तयार झालेली आहे 34 इंच छातीच्या मापाची. आता आपण आहे अशी कट करून घेणार आहोत. हे बघा ही आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. आता आपण इथे बाही कटिंग सुद्धा करून घेणार आहोत. तर बघा बाही कटिंग साठी मी हा पेपर इथे घेत आहे सरळ. तो पेपर जो आहे तो आपल्याला पुरलेला नाही या पद्धतीने बघा. तर याच्यावरती आपली बाहीगडी पण व्यवस्थित बसेल, उंची सुद्धा व्यवस्थित बसेल. तर बघा जी अशी मोकळी बाजू आहे ती मी समोर केलेली आहे आणि ही बंद बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला केलेली आहे. आणि या साईडला आपला दंड हे राहणार आहे. आणि या साईडला आपल्याला आपण जी बाही ब्लाउजला जोडतो ती साईड राहणार आहे बघा. सर्वात आधी आपण उंची टाकून घेऊया. तर बघा उंची ही 10 इंचाची तयार आहे आणि 1 इंच हे शिलाई मार्जिन आपलं त्याच्यामध्ये राहणार आहे. तर 11 इंचावरती आपण उंचीचं माप टाकणार आहे बाहीच्या या पद्धतीने. तर या साईडने सुद्धा आपण तसंच टाकणार आहे माप, जेणेकरून आपली बाहीगडी ही व्यवस्थित येईल, चुकणार नाही बाहीगडीचं माप या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा बाहीगडी इथं टाकून घ्यायची आहे 8.5 इंचाची या पद्धतीने. जेवढं छातीचं माप आहे तेवढं इथं बाहीगडी आपल्याला टाकायची आहे. तर खालच्या साईडने सुद्धा आपण 8.5 इंचाचा चौकोन तयार करून घेऊया. या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा ही बंद बाजूने परत माझ्या साईडलाच केलेली आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन यामधूनच काढायचं आहे बघा या पद्धतीने. तर इथून आता आपल्याला कॅफाईट टाकायची आहे. तर बघा बाही उंची जास्त असल्यामुळे इथे आपण 3 इंच एवढी कॅफाईट घेणार आहे. जर बाही उंची कमी असते तर आपण 2.5 इंच किंवा 2.25 इंच एवढी कॅफाईट घेतलेली असते. तर बघा ही शिलाई मार्जिनची जी रेष आहे ती आपण अशा पद्धतीने सरळ आखून घेतलेली आहे. तर इथून आता आपल्याला तिरकं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर या साईडने आपण मार्किंग करणार आहे 1.5 इंचावरती आणि इथून मार्किंग करणार आहे आपण 1/2 इंचावरती, जिथून आपण मध्य काढलेला आहे तिथून या पद्धतीने. त्यानंतर बघा इथून आपल्याला सरळ लाईन आखायची आहे. ही शिलाई मार्जिनची जी रेष आहे तिथून आपल्याला सरळ लाईन आखायची आहे इथपर्यंत.
आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, बाहीला आतील आकार देण्यासाठी आपल्या इथून 1 इंच ते 1.5 इंच अशा पद्धतीने ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे बघा. मी 1.5 इंचावरती आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघा इथे ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर हे मध्य काढलेलं आहे, तिथं आपण 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1.5 इंच बाहेर घ्यायचे आहे आणि इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच बाहेर घ्यायचे आहे. म्हणजे आपण इथं जरी मध्य काढला तरी ते 1.5 इंच बाहेर राहणार आहे आपलं. त्याच्यानंतर हे पॉइंट आपल्याला फक्त आता जॉईन करायचे आहेत बघा, या पद्धतीने. अशा पद्धतीने इथे आपण बाहीचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि आता दंडघेर टाकून घेणार आहोत आपण. 5 इंच दंडघेर टाकायचा आहे आपल्याला आणि त्यापुढे आपले 1.5 इंच शिलाई मार्जिन. बघा, ही फिटिंगची लाईन आपण अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. त्यानंतर ही इथे सुद्धा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बघा. हे 5 इंच दंडघेराचं माप आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा, इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंच अशा पद्धतीने उतार द्यायचा आहे, जेणेकरून आपली बाही व्यवस्थित जॉईन करता येईल. त्यानंतर आता आपण कट करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला बाहीचा बाहेरील आकार जो आहे तो कट करायचा आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग पूर्ण झालेली आहे. तर बघा, या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर बघा, हा मागचा भाग, ही स्लीव्ह, ही कटोरी, हा साईड पार्ट आणि हे आपली योगपट्टी. अशा पद्धतीने हे पूर्ण माप आपल्याला मी तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहे. जरी यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा.